जर तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी काहीतरी हेल्दी आणि छान बनवायचं असेल ना, तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. बनवायलाही सोपी आहे आणि पटकन बनवून तयार होते. त्यासाठी एखाद्या भांड्यात पाणी घ्यायचं, त्यात आपण कांदा टाकूया, टोमॅटो, काजू आणि त्याचबरोबर आवडीनुसार लाल मिरची टाकायची. आता हे छान शिजवून घ्यायचं पाण्यात आणि थंड करण्यासाठी एखाद्या प्लेटमध्ये काढूया. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात टाकून छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे मी ना 1 वाटी भिजवलेली मुगाची डाळ घेतली आहे. ती डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायची. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकूया, 1 चमच जिरे टाकायचे आणि मिक्सरमध्ये फिरून बॅटर करून घेऊया. यात आपण थोडंसं हळद, चवीपुरतं मीठ आणि 2 चम्मच बेसन पीठ टाकायचं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनने 2-3 मिनिटं छान फेटून घ्यायचं. त्यानंतर इथे खायचा सोडा टाकूया आणि परत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. स्टीमरच्या प्लेटला ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आणि त्यावर आपण थोडं-थोडं बॅटर टाकून अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे-छोटे इडल्या तयार करून घ्यायच्या आहे. झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं आपल्याला छान स्टीम करून घ्यायचं आणि बघू शकता हे इडल्या छान स्टीम झाल्या, हलक्याशा थंड झाल्या, की आपल्याला ह्या चाकूच्या मदतीने काढून घ्यायच्या आहे. लगेच निघतात कारण आपण याला तेल लावलं होतं. तर बघू शकता मस्त सॉफ्ट अशा आपल्या इडल्या बनून तयार झाल्या. कढईत थोडंसं तेल टाकायचं किंवा तुम्ही बटरसुद्धा इथे टाकू शकता. तयार केलेली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची, थोडंसं पाणी टाकायचं, 2-3 मिनिटं शिजवून घ्यायची. जिरा पावडर, चवीपुरतं मीठ टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून तयार केलेली इडली आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मसाल्यांमध्ये छान कोट करायची. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि बघू शकता मस्त हेल्दी प्रोटीन रिच रेसिपी मुलांसाठी झाली आहे रेडी.